100 एकर जागा हस्तांतरित करण्याचा सरकारचा मोठा निर्णय आहे। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील बेळगाव वेंगुर्ला मार्गासाठी 25 कोटींचा निधी मंजूर झालाय। हेरे सरंजाम जमीन प्रकरणी नजराणा रक्कम सरकार माफ करणार आहे आणि या सगळ्या संदर्भात कोल्हापुरातील आमदारांशी चर्चा केली आहे। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी पाहूयात। हिवाळी अधिवेशनात कोल्हापूर बद्दल काय लक्षवेधी विचारल्या गेल्या यासाठी या संदर्भात बोलण्यासाठी दोन आमदार माझ्यासोबत आहेत। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील आहेत, त्याचबरोबर कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर देखील आहेत। महत्त्वाचा प्रश्न होता हिरे सरंजाम बाबतचा, तुम्ही विचारलात, काय उत्तर दिलं गेले, सरकारकडून निर्णय काय झाला? देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, तर चंदगड वासियांसाठी 55 गावातला हिरे सरंजाम प्रश्न प्रबलित होता बरेच वर्ष। आणि पूर्वी बेळगाव जिल्हा असल्याकारणाने आता कोल्हापूर जिल्हा असल्याकारणाने कागदपत्राची घाळ झाली होती। अधिकारी त्रस्त होते, कलेक्टर साहेब त्रस्त होते, अधिकाऱ्यांकडे मानसिकता असून सुद्धा पेपर नसल्यामुळे निर्णय लागत नव्हता। आणि आताच नगरपंचायत निवडणुकीमध्ये असा भव्य दिव्य एक मेळावा झाला। त्या मेळाव्यामध्ये साहेबांनी सर्व जनतेसमोर सांगितलं की शिवाजी, ह्या अधिवेशनामध्ये तुझा प्रश्न मी मीटिंग लावून हा निर्णय लावून देतो। आणि साहेबाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे। साहेबांनी आजपर्यंत मला जो आशीर्वाद दिलाय त्यांच्याच पाठीवरती मी आज आमदार म्हणून लोकांसमोर आहेत। मी आमदार नसताना सुद्धा 104 करोडचा फंड दिलाय आणि साहेबांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतो। तसंच आज सरकारचा पाठिंबा माझ्यासोबत कायमच राहिलाय। आणि आज साहेबांनी जो शब्द दिला, आज मीटिंग लावली आणि आज राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून तो निर्णय झाला आणि त्यावेळी आम्ही खूप आनंदी आहोत। आणि शासनाला जे महसूल भरायचा होता ते पण त्यांनी माफ केलं, त्याबद्दल 55 गावातले प्रश्न मार्गी लागलेत। 90,000 करोडचा नागपूर टू गोवा मार्गी पण साहेबांनी मार्गी लावलाय। आणि असंच विकसित आपल्याला चंदगड, जसं मोदी साहेबांचं विकसित भारत, देवेंद्र फडणवीस साहेबांचं विकसित महाराष्ट्र, तर विकसित चंदगड आपल्याला कसं पुढे नेतील त्या आपण काळजीपूर्वक आपण पुढे जातोय। कोल्हापूर शहरासंबंधितले काही प्रश्न होते। राजेश क्षीरसागर आमदार आपल्यासोबत आहेत, तुम्ही काय मुद्दे मांडले, काय उत्तर मिळाले? नाही, तसं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यानं झालेल्या विधानसभेमध्ये 10 पैकी 10 आमदार हे माहितीचे निवडून दिलेले आहेत। आत्ताच माझे सन्माननीय मित्र आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं की शक्तीपीठ महामार्ग हा विकासाचा त्रिकोण आपण म्हणू। आपण कुठलीही प्रगत राष्ट्र पाहिली जी महाराष्ट्र एवढी आहेत, तर त्या प्रगत राष्ट्रांमध्ये जवळपास 8,000 किलोमीटरचे मेगा हायवे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण फार कमी आहे। आणि त्यामुळे हा मेगा हायवेचा त्रिकोण होणं फार गरजेचं आहे। तो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विरोध असताना देखील त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि सत्य परिस्थिती लोकांना समजून सांगण्यात आम्हाला यश आलं आणि हा शक्तीपीठ 90,000 कोटीचा महामार्ग होतोय। मला यामध्ये एवढा आनंद आहे की त्यांनी कोल्हापूर शहराला रिंग रोड देखील देण्याचं त्यामध्ये कबूल केलेलं आहे। हा फार मोठा विकासाचा एक महामार्ग आमच्या कोल्हापूरसाठी झाला असं म्हणलं चुकीचं ठरणार नाही। या ठिकाणी डेटा सेंटर येईल, कॅपेबिलिटी आपण त्याला टेक्नॉलॉजी सेंटर म्हणतो ते येईल आणि मित्राच्या माध्यमातून मुंबईमध्ये आम्ही जीसीसी घेतोय गुंतवणुकीसाठी, तीच कोल्हापूरमध्ये देखील आम्ही घेणार आहे। आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी कशा येतील याकडे आमचं लक्ष राहील। मी सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासनाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार माझ्या जिल्ह्याच्या वतीने व्यक्त करतो। तर हे होते दोन्ही आमदार कोल्हापूरचे, ज्या ज्या प्रश्नांसंदर्भात सरकारनं निर्णय घेतलेत त्याची ही सगळी माहिती होती। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नागपूर।